तर मला हे विचारायचं की डाएट कसं काय केलं पाहिजे, समजा एखादा नॉर्मल व्यक्ती आहे त्याने त्याचा डाएट कसं केलं पाहिजे, म्हणजे गरीबातला गरीब यूज करू शकतो सो आपण ते? बेसिकली फॅटी लिव्हरमध्ये सध्या जर विचाराल तर ओनली ट्रीटमेंट विच इज ॲक्सेप्टेड वर्ल्ड वाईड, की हां हीच खरी ट्रीटमेंट आहे फॅटी लिव्हरची, ती म्हणजे आहे तुमचं कॅलरी रेस्ट्रिक्शन आणि एक्सरसाइज. ठीक आहे, बरेचसे मेडिसिन्स येत आहेत, बरेचसे मेडिसिन्स जात आहेत. ठीक आहे, बऱ्याचशा ट्रायल्स होत आहेत, बरेचसे नवीन नवीन मेडिसिनमध्ये पण जे फार्मा कंपनीज आहेत दे आर बिहाइंड इन्व्हेन्शन ऑफ व्हेरियस मेडिकेशन्स. ठीक आहे, पण जी वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड ओनली थेरपी विच इज युजफुल इन फॅटी लिव्हर इज कॅलरी रेस्ट्रिक्शन्स अँड एक्सरसाइज. ठीक आहे, मग याच्यानंतर पुढे येतं ते म्हणजे ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी इज युजली हेल्पफुल अँड अगेन दिस इज प्रूवन सायंटिफिकली. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑलमोस्ट एक 150-200 पदार्थांचे ट्रायल अँड हे झालेले आहेत. काही डॉक्टर लोक काय किंवा काही स्कूल ऑफ थॉट म्हणतात की एक्स गोष्ट युजफुल आहे, दुसरा म्हणतो दॅट इज नॉट युजफुल. तर तो वादाचा विषय आहे, त्याच्यात न जाणं बेस्ट. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते इंडियन FDA ने अप्रूव्ह केलेलं एक ड्रग आहे सारोग्लिटाझॉर म्हणून. दॅट इज ऑल्सो युजफुल, पण सारोग्लिटाझॉर इज नॉट अप्रूव्ड बाय एनी अदर बॉडी इन द वर्ल्ड लाईक US FDA किंवा युरोपियन FDA किंवा जॅपनीज किंवा हे साऊथ एशिया पॅसिफिक बॉडी. अजून दे आर स्टील अवेटिंग मोर ट्रायल्स अँड मोर रिझल्ट टू अप्रूव्ह सारोग्लिटाझॉर ॲज वन ऑफ दी ब्रेक थ्रू मेडिसिन इन फॅटी लिव्हर. पण इंडियन FDA ने, सो इफ यू आर इन इंडिया वी कॅन से की वी हॅव अ मेडिसिन सारोग्लिटाझॉर. बाकी इतर पण मेडिसिन्स आहेत ज्यांचं युजफुलनेस अगेन असाच आहे की काही स्टडीजमध्ये युजफुल आहे, काही स्टडीजमध्ये न्यूट्रल आहे, निगेटिव्ह तर नाही आहेत फार. सो देर आर डिफरंट डॉक्टर्स हू माइट बी युझिंग मेडिकेशन ॲज अ सपोर्टिव्ह मेडिकेशन फॉर युअर फॅटी लिव्हर. असं आहे. सो द बॉटम लाईन इज युअर लाईफस्टाईल, रिड्युसिंग द कॅलरी इनटेक आणि एक्सरसाइज. आणि ते मला वाटतं गरीब श्रीमंत असा काही फरक करत नाही. दॅट इज एव्हरी वन्स डोमेन.